नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवपूजा करून सुद्धा देव प्रसन्न होत नाहीत. देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल तर भक्त हो, लक्षात घ्या, आपल्याच हातातून न कळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होतच नाही आहे. प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच, पावसाळ्यात पाऊस पडणारच आणि हिवाळ्यात थंडीसुद्धा वाजणार. ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम आहेत, अगदी त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचे, देवपूजेचे काही नियम आहेत. या नियमांना अनुसार जर देवाची पूजा केली तरच देव खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात. देवपूजा करताना कोणत्या नियमाचे पालन आपण करावे? पहिली गोष्ट, देवाला वाहिलेली फुले हे आपण कधीही स्वतःसाठी वापरू नयेत. बऱ्याचदा आपल्या घरात ज्या मुली असतात त्या गृहिणी असतात, देवाला वाहिलेली फुले स्वतःसाठी वापरतात. तर ही चूक आपण करू नये. जेव्हा आपण देवाची पूजा करतो, देवासाठी आसन जे आपण अंथरलेले आहे आणि स्वतःसाठी अंथरलेले आहे, देवपूजा करताना आपण स्वतःसुद्धा आसनावर बसावे. एखादा कापड घ्यायचं असतं किंवा पाट घेऊन त्यावर बसून पूजा करायची असते. आपलं आसन हे देवाच्या पातळीच्या निम्म पातळीवर म्हणजेच खाली असावं. देव हे आपल्यापेक्षा उंचीवर बसलेले असावेत. बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो. आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये. तुळशी पत्र वाहताना विशेष काळजी घ्या. आता लगेच भक्त हो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, ती कोणती काळजी आहे? तुळशी पत्र वाहताना ते नेहमी पालतं व्हावं आणि त्याचे देठ हे नेहमी देवाकडे असावे. विशेष करून भगवान विष्णूंना तुळशी पत्र वाहताना हे पालक व्हावं आणि त्यांचे देठ हे देवाकडे असावं. आपण दुर्वा अर्पण करतो श्री गणेशांना. या दुर्वा वाहताना दुर्वाची अग्रह म्हणजे टोक हे नेहमी आपल्याकडे असावी. काही जण फळे वाहतात. फळे वाहताना देठ हे नेहमी देवाकडे असावे. बऱ्याच वेळा काही जण आपल्या इष्टदेवतेची स्थापना करतात. देवघरात एकच मूर्ती असते. देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त मूर्ती असाव्यात. देवघरात कधीच एक मूर्ती ठेवू नका. एक मूर्ती ठेवून त्याची कधीच पूजा करू नका. तिच्या सोबतीला अजून एक मूर्ती, एखादी मूर्ती नक्की असावी. बेलांच्या पानाच्या बाबत महादेवाला बेलांचे पान अत्यंत प्रिय आहे आणि हिंदू धर्मशास्त्रात असं मानतं की बेलाचे पान हे नेहमी वाहताना पालतं घालावं. कोणत्याही देवीचे पूजन करताना केवळ कुंकवाने त्या देवीचा उच्चार केला जातो. बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात. दोन्हीही चालेल, मात्र त्या ठिकाणी कुंकू हे अनिवार्य आहे. देवीला कुंकू हे नेहमी लावायला हवं. नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला, देवघरात बऱ्याच मूर्त्या असतात म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला आपण जिथे बसलेलो आहोत त्याच्या आपोआप डाव्या बाजूला येईल. नैवेद्य ठेवण्याआधी त्याच्या खाली पाण्याने चौकोन काढा आणि मग ते नैवेद्य तिथे ठेवा. तसेच दुर्वा असतील, तुळशीपत्र असेल, फुले असतील, त्याने या नैवेद्यावर प्रक्षण करा. काही नैवेद्य असतात ते काही देवी देवतांना खूप आवडत असतात. भोलेनाथ यांना दही भात खूप प्रिय आहे. सोमवार असेल आणि तुम्ही महादेवाची पूजा करत असाल तर दही भाताचा नैवेद्य नक्की अर्पण करा. गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत. सूर्यदेवांना गुळ भात खूप आवडतो. भगवान श्री विष्णूंना दूध भात आवडतो. दूध भाताचा नैवेद्य नक्की दाखवावा. आणि देवीला साजाचा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो. देवाला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराने आरती करता. आरती ओवाळताना किंवा उदबत्तीने ओवाळताना ती नेहमी घड्याळाच्या दिशेने ओवाळावी. म्हणजेच घड्याळाचा काटा जसा फिरतो अशा प्रकारे आपण आरती ओवाळावी. जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तो नैवेद्य दाखवल्यावरती लगेच खाऊ नका किंवा कोणाला सुद्धा खाऊ देऊ नका. थोडा वेळ तो त्या देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतःच किंवा इतरांना वाटू शकता. प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत म्हणजे 1
3, 5, 7, 9 अशा प्रकारे घालू शकता. 2, 4, 6, 8 अशा समसंख्येत घालू नये. जर प्रदक्षिणा घालण्यास मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता. उजवी डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे प्रदक्षिणा घालावी. देवपूजेसोबत कोणकोणते नियम पाळावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. भक्त हो, हे नियम तुम्ही नक्की पाळा. आपल्यावरती देव नक्की प्रसन्न होतात. भक्त हो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा पेजचा उद्देश नाही आहे. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शिरवणारे लेख फक्त माहितीसाठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.